विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण गणितीय क्रिया पाहणार आहोत. गणितीय क्रियामध्ये 4 क्रिया आहेत: बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. आणि ह्या 4 क्रिया आपल्याला बघायच्यात पूर्णांकावर, दशांश पूर्णांकावर, व्यवहार्य अपूर्णांकावर आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकावर. जनरली पूर्णांकावर आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सहज करता येतो, पण तिथून पुढे जे आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक, दशांश पूर्णांक यात करताना थोडीशी अडचण होते. तर एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊयात बेरीज कशी करायची. बेरीज म्हणजे मिळवण्याची क्रिया. साधं एक्झाम्पल पहा. 15 अधिक 20 किती होतात? 35. तर नियम आहे, पूर्णांकांची बेरीज करताना आपण पूर्णांकांची बेरीज करतोय, पूर्णांकांची वजाबाकी करतोय. पूर्णांकांची बेरीज करताना एकक स्थानच्या अंकात एकक स्थानचा अंक म्हणजे संख्येतील दशक स्थानच्या अंकात दशक स्थानचा अंक मिळवण्याची पद्धत आहे. पहा, एकक स्थानात एकक स्थान 5 शून्य मिळून 5 होतील, 2 आणि 1 मिळून 3 होतील. आता जर अशी संख्या आली तर 213 अधिक 12. 213 12 मिळवायचे, मग 213 भागिले 12. एककात एकक, दशकात दशक. इथे शतकस्थानी काही नाही आहे, म्हणून शतकस्थानी 2 जसेच्या तसे येतील. खूप साधा नियम आहे. मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं का गणितात काही नियम आहेत, तर नियम सांगतो. एककात एकक मिळवणं, दशकात दशक मिळवणं, शतकस्थानात शतकस्थान मिळवणं आणि बेरीज करणं हा नियम आहे. पहा, आता जर कुणाला असं वाटलं 213 मध्ये 12 इकडून मिळवायचे डाव्या बाजूने, तर हे नियमात बसणार नाही. कारण ह्या 2ची किंमत शतकस्थानी असल्यामुळे 200 होते आणि ह्या 1ची किंमत दशकस्थानी असल्यामुळे 10 होते. 200 आणि 10 बरोबरीच्या किमतीत नाही आहेत, म्हणून असं होणार नाही. नियम सांगतो एककात एकक, दशकात दशक, शतकात शतक मिळवा. वजाबाकीची क्रिया एकदम त्याच्या उलट, पण नियम तसाच. 873 मधून जर 21 वजा करायचे तर परत एककातून एकक वजा होणार, दशकातून दशक वजा होणार, शतकातून शतक स्थानचा अंक वजा होणार. 3तून 1 गेले 2, 7तून 2 गेले 5 आणि 8 अशी 8. इथे समजा काही असतं 3 असते, तर इथे किती आले असते? 5 आले असते. इथपर्यंत काही अडचण नाही आहे, कारण हे सर्वांना माहिती आहे. ह्या प्रकारची बेरीज वजाबाकी सर्वजण शिकलेले आहेत. आता अडचण कुठे येते? अडचण येईल 75 मधून 65 येतात, 10 होतात. पण 65 मधून 75 वजा करायचे असतील तर 75 मधून 65 सहज वजा होतात, पण 65 मधून 75 करायचे असतील तर सोपं उदाहरण घेऊया. 10तून 8 वजा केले उत्तर 2 येतं, पण 8तून 10 वजा करायचे असतील तर इथे काय होतं का 8तून 10 जात नाहीत. मग 8तून 10 जात नाहीत, पण वजा तर करायचेत. मग असं केलं जातं का 10तून 8 वजा केले जातात. 8तून 10 जात नाहीत, तर 10तून 8 वजा केले जातात. 10तून 8 केल्यावर 2. पण हे 2 कशातले राहिले? 10तले राहिले. 10ची संख्या, 10 ही जी संख्या आहे तिचं चिन्ह ऋण आहे, उत्तराला ऋण चिन्ह येईल. का? कारण मोठ्या संख्येचा प्रभाव राहील. 8 आणि 10 मध्ये 10 मोठी आहे. 8तून 10 जात नव्हते, तर 10तून 8 गेले, उरले 2, 10तले उरले, म्हणून ऋण चिन्ह. बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल का हे 2 कसे उरतात? समजा एकाकडं 8 लाख रुपये आहेत, त्याला 10 लाख रुपये ऋण म्हणजे कर्ज द्यायचे. त्याच्याकडे तर 8च आहे, पण त्याला 10 लाख रुपये कर्ज द्यायचे, तर तो काय करेल? स्वतःकडचे 8 देईल. आणखी कितीची गरज आहे? 2 लाखाची. मग ते 2 लाख कुणाकडून तरी घेईल, म्हणजे 2 लाख कर्ज होईल. मग याकडं काय राहिलं? समजा ए आहे, त्याकडं 8 लाख रुपये आहे, बीला 10 लाख रुपये द्यायचे, 8 दिले, आणखी 2 दुसऱ्याकडून घेऊन दिले, मग इकडं काय राहील? तर वजा. मग नियम बनतो वजाबाकीत, जर छोट्या संख्येतून मोठी संख्या वजा करायची असेल
तर मोठ्या संख्येतूनच छोटी वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. पहा 75 मधून 65 जातात 10 येतं, काही प्रॉब्लेम नाही. पण 65 मधून 75 जात नाही, कारण 65 छोटी आहे 75 मोठी. मग काय करा, 65 तून 75 जात नाही तर 75 मधून 65 जाऊ द्या, उत्तर किती येईल 10. पण कशातले उरले 75 मधले, 75चं चिन्ह काय ऋण, किंवा मोठ्या संख्येचं चिन्ह काय ऋण. मग वजाबाकीत हे महत्वाचं आहे, नियम लक्षात घ्या. जर छोट्या संख्येतून मोठी संख्या वजा करायची असेल तर मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करावी लागते आणि उत्तराला चिन्ह ऋण द्यावं लागतं. एवढाच एक नियम इथे महत्त्वाचा आहे पूर्णांकामध्ये. मग 10तून 30 वजा होतील का, नाही. मग 30तून 10 गेले 20 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. बेरजेत मिळवलं जातं, वजाबाकीत वजा केलं जातं. बेरजेत तिथे काही अडचण येत नाही. आता अडचण कुठे येते, पुढच्या प्रकाराकडे जाऊया आपण. 715 अधिक 838. तर काय होणार आहे, 5 आणि 8 होणार आहे 13. एकक स्थानी 5 आणि 8 13 आहे. इथं एकक स्थानचा अंक म्हणजे फक्त 3 येईल. 13 3 एकक स्थानी, एक दशक स्थानी आहे. मग एक जो दशक स्थानी आहे तो दशक स्थानच्या अंकात मिळवला जाईल. मग 5 आणि 8 13, 3 इथे 1, 1 आणि 1 2, 2 आणि 3 5, 8 आणि 7 15. इथे जर एकक स्थानचा अंक फक्त इथे घ्यायचा आहे आणि दशक स्थानचा अंक पुढे पाठवायचा. इथे जर शतक असतं, इथे जर किंमत 100च्या पुढे गेली असती तर फक्त इथं एकक ठेवायचं आहे, बाकीचे पुढे पाठवायचे आहेत. आता पहा दुसरं एक घेऊया. काय होईल, 8 आणि 7 15, 5 राहतील 1 पुढे जाईल. 8 आणि 7 15 आणि 1 6 राहतील 1 पुढे जाईल. 8 आणि 7 15 आणि 1 16 हे जाईल. आता इथे काय होतं पहा, आपण एक मोठी संख्या घेऊ. 932 मधून 817 वजा करायचे. 932 मधून 817 वजा करायचे तर 2तून 7 जात नाहीत. मग इथे 7तून 2 वजा करायचे का, नाही. का, कारण ही मोठी संख्या नाही आहे, 817 छोटी संख्या आहे. मग 932 मधूनच 817 वजा करावे लागतील. 2तून 7 जात नाही, मग 2 3 कडून उसने घेईल. 2 3 कडून उसने घेईल. आता हा जो 3 आहे ना, याची किंमत आहे 30. त्याच्याकडे देताना 10 10 असे देता येतात त्याला. मग तो याला 1 देईल. 1 म्हणजे याकडचा 1 म्हणजे 10 आहे. 10 आणि 2 12. मग याकडे 12 झाले. 12तून 7 गेले 5. आता 3 कडे काय उरलं, 1 दिल्यावर 2. 2तून 1 गेला 1. 9तून 8 गेले 1. मग जर का 2तून 7 जात नसेल तर शेजारून उसने घ्यायचे. आता दुसऱ्या केसमध्ये असं होईल, ठीक आहे. 3तून 7 जात नाहीत, मग 3 गेलं शेजारी, शेजाऱ्याकडून घेतले, किती होतील 13. 13तून 7 गेले 6. आता इथे किती राहिले होते 3. आता परत 3तून 5 जात नाहीत, मग 3 जाईल शेजारी, शेजारी गेल्यावर किती 1. 13तून 5 गेले 13तून 5 गेले किती उरतील 8. आता इथून एक इकडे दिलता म्हणजे इथे किती राहिलेत 8. 8तून 2 गेले 6. मग जशी 3ला गरज पडल्यावर 4 मधून घेतले जातात, तसे ह्या इथल्या दशक स्थानच्या अंकाला गरज पडली तर शतक स्थानमधून घेतले जातात. तर काही शंका आहे यामध्ये. तिसरा एक प्रकार होईल पहा, पाचशे 7 मधून 348 वजा करायचे. 7तून 8 जात नाही, 7 गेला शेजारी, त्याकडं तर काहीच नाही. मग याकडं काही नाही आहे तर हा शेजारी जाईल. याने 5 आणि याला 1 दिला, याकडे किती होतील 10. इथे किती राहतील 4. आता इथे 10 झाले तर याला 1 द्यायचा आहे, मग 10तून 1 दिला 9 राहतील आणि किती होतील 17. पहा इथून एक इकडे घेतला, 17तून
आता किती जाणार आहेत? 8 जाणार आहेत. 8 आणि 8 16, एक एक्स्ट्रा आहे, 9 उरतील. 9तून 4 गेले 5 उरतील, 4तून 3 गेले 1 उरतील. उत्तर किती येईल? 159. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केली, उत्तर जे आलं तिला मोठ्या संख्येचं म्हणजे धनचिन्ह येईल. आणि जर मोठ्या संख्येला ऋणचिन्ह असेल तर उत्तर ऋणचिन्ह आलं असतं. इथपर्यंत काही शंका आहे? आता हे जर सर्वांनी बघितलेलं होतं शाळेत असताना, हायस्कूलला असताना, इथून पुढे आपण विशेष काय बघणार आहोत? आपण जे मूलभूत संकल्पना आहेत त्याच्यात काही खूप शॉर्टकट ट्रिक्स घेणार नाही आहोत, कारण ते समजून घेणं गरजेचं आहे. तिथे शॉर्टकट बघण्यात काही अर्थ नाही आहे. पण जेव्हा प्रकरणं सुरू होतील त्यावेळेस आपण सर्व उदाहरणं फक्त शॉर्टकट आणि शॉर्टकटने सोडवणार आहे. तरी पण याच्यामध्ये काही आयडिया वापरता येतात. वजाबाकी करताना काय आयडिया वापरता येते पहा. तुम्हाला वजा करायचं आहे 18तून 13, तर 18तून 13, मग 18तून 13 गेल्यावर किती उरतात? 5. असं करण्यापेक्षा 13त किती मिळवल्यावर 18 होतील पाहिजे. 13त 5 मिळवल्यावर 18 होतील का? उत्तर 5 येईल. मग 10तून 6 वजा करायचे, उत्तर किती येईल? 4. मग 6त किती मिळवल्यावर 10 येतील? 4. आता याचा उपयोग कुठं होतो? 27 मधून 9 19 वजा करायचे. जेव्हा 27 मधून 19 वजा करायचे, 7तून 9 जात नाही. मग इकडे आलो, 17 घेतले, 17तून 9 गेले, 17तून 9 म्हणजे ते विचार करावं लागतंय परत. हे थोडंसं अवघड होतं. मग 27 मधून 19 वजा करायचे असतील तर 19 मध्ये किती मिळून 17 येतील? 19 मध्ये 1 मिळवला 20 आणि 7 मिळवले 27. 7 आणि 1 8, याचं उत्तर येईल 8. 43 मधून 38 वजा करायचे. 43 मधून 38 वजा करायचे, वजाबाकी करणं 3तून 8, मग 13 घेतले, 13तून 8, हे अवघड आहे. मग त्याच्याऐवजी 38 मध्ये किती मिळवल्यावर 43 होतील? 38 मध्ये 2 मिळवले 40, 40 मध्ये 3 मिळवले 43, 3 आणि 2 5. मग 38 मध्ये 5 मिळवले 43 येतात. तर वजाबाकी करताना आपण रिव्हर्स ॲडिशन करू शकतो, म्हणजे उलट बेरीज करू शकतो. आणखी पहा, 97 मधून 88 वजा करायचे. 97 मधून 88 वजा करायचे, तर इथे वेळ घालत बसण्यापेक्षा 88 किती मिळवल्यावर 97, 88 2 मिळवले 90, आणखी 7 मिळवले 97, 2 आणि 7, याचं उत्तर काय येईल? 9 येईल. आणखी पहा, 26 किंवा 337 मधून 326 वजा करायचे. तर 326 मध्ये 4 मिळवले 330 आणि 7 मिळवले 37. मग हे 4 आणि 7 किती येईल? 11. इतकं फास्ट सोडवता येतं, हात उसने वगैरे घ्यायची काही गरज पडत नाही. आता स्पर्धा परीक्षेमध्ये असा ॲप्रोच असणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणले सर स्पर्धा परीक्षेमध्ये आम्ही असं करू, 7तून 1 गेला 6, 3तून 1 गेला 1, असं जर करत बसले तर वेळ पुरणार नाही. कारण कधी कधी असं होईल की तुम्ही शेजारून उसने घेऊन सोडवताल, त्या केसमध्ये हे अवघड होईल. पहा, मी परत एकदा सांगतो काय करायचं आहे. 34 मधून 23 वजा करायचे, किंवा 34 मधून 26 वजा करायचे. मग 26 मध्ये किती मिळवल्यावर 34 होतील? 26 मध्ये 4 मिळवले 30, आणि 30 मध्ये 4 मिळवले 34, म्हणजे 26 मध्ये 8 मिळवले का उत्तर? पूर्णांकांच्या बेरीज आणि वजाबाकीत आपण बघितलं, एककात एकक, दशकात दशक, शतकात शतक, स्थानांक मिळवायचा. वजाबाकीत एककातून एकक, दशकातून दशक वजा करायचा. जर वजा होत नसेल तर शेजारून थोडीशी किंमत उसने घ्यायची, आणि यामध्ये रिव्हर्स वजाबाकी करण्याऐवजी उलट बेरीज करायची, हे बघितलं. तर पूर्णांकाची बेरीज वजाबाकी तुम्हाला कळली असेल. आता पाहूयात. पूर्णांकानंतर दशांश पूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी. पूर्णांकात आणि दशांश अपूर्णांकात एकच फरक आहे का मध्ये कुठेतरी दशांश चिन्ह येतो. संख्येत मध्ये कुठेतरी दशांश चिन्ह आला का त्याला म्हणायचं दशांश अपूर्णांक.
आता दशांश अपूर्णांक कधी वापरतात? जर संख्येची किंमत पूर्ण नसेल तर आपण दशांश अपूर्णांक वापरतो. मग दशांश अपूर्णांकाचा नियम सांगतो. दशांश अपूर्णांकांची बेरीज करताना एकच काळजी घ्यायची, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे अशा प्रकारे मांडणी करायची आणि बेरीज करायची. 4 आणि 2 6. दशांश चिन्हाखाली उतारा दशांश चिन्ह 4. पहा, दशांश चिन्हाची मांडणी करताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. आता असं झालं तर एक संख्या तर 3.42 आहे आणि दुसरी संख्या 0.5 आहे. मग या केसमध्ये काय करायचं? अशी मांडणी करायची का? ही मांडणी आपण पूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करताना करायचो अशा प्रकारे डावीकडून. पण इथे मला सांगा, ह्या 2ची किंमत आणि ह्या 4ची किंमत सारखी आहे का? जर बघितलं, दशांश चिन्हानंतर 4 पहिला आहे, दशांश चिन्हानंतर 5 पहिला आहे, दशांश चिन्हानंतर 2 दुसरा आहे. मग ह्या 2 आणि 5ची किंमत सारखी नाही. ह्या 5चं स्थान दशांश चिन्हानंतर पहिले, याचं स्थान दशांश चिन्हानंतर 4चं पहिलं आहे आणि 2चं दुसरं आहे. मग इथे नियम काय आहे? इथे अशा प्रकारे नाही तर दशांश चिन्ह खाली येईल अशा प्रकारे बेरीज करायची. मग इथे काही नाही आहे तर आपण काही नाही म्हणजे 0 घेऊ शकतो. काही फरक पडेल का किमतीत? नाही. मग 2 0 2, 4 आणि 5 9, दशांश चिन्ह जसंच्या तसं, 3 जसेच्या तसे. मग नियम लक्षात ठेवा, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्हाची मांडणी करायची. कधी कधी असंही होऊ शकतं, मांडणी नेहमी लक्षात ठेवा, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह घेऊन 0.07. पुढे काही नाही, 0 घेतला तरी चालेल, नाही घेतला तरी चालेल. बेरीज करायची 3, 7 आणि 5 12, 2 राहतील 1, 6, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. आता यात काय होऊ शकतं पहा, जर इथं आले 8 तर 3 3, 7 आणि 5 12, 1 वरती जाईल, 5 आणि 1 6, किंवा 8 आणि 5 13 आणि 1 14. 14 नाही लिहिता येणार, इथं एकच अंक लिहायचा आहे म्हणजे 4 लिहू, 1 पुढे जाईल. पण पुढे जाताना आपल्याला दशांश चिन्ह खाली घ्यावं लागेल 4. दशांश अपूर्णांकांच्या बेरजेतला नियम, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे आणि गरज पडली तर कुठेतरी 0ची ॲडजस्टमेंट केली पाहिजे, एवढंच लक्षात ठेवा. पण जर असं आलं तर काय करायचं? पहिल्या संख्येत तर दशांश चिन्ह नाही आहे, दुसऱ्या संख्येत तर दशांश चिन्ह आहे, तर पहिल्या संख्येत दशांश चिन्ह कुठं असतं? संख्येनंतर. मग इथे मांडणी अशी करायची, 0.08 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह घ्यायचं, 8 जसेचे तसे, 0 जसेच तसे, 5 3 2. जरी यात दशांश चिन्ह दिसत नसलं तरी ते असतं 325.0 असं. मग ते 0.08 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, हा नियम लक्षात ठेवायचा. मग बेरजेत जो नियम आहे तोच वजाबाकीत राहणार आहे, बदल होणार नाही. काय नियम राहील? दशांश चिन्हाखाली दशांश चिन्हाची मांडणी करा आणि वजाबाकी करा. पाहूयात. 7.5 वजा 3.2, तर 7.5 वजा 3.2, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, 5तून 2 गेले 3, 7तून 3 गेले 4, इथे काय येईल? दशांश चिन्ह. पण इथे अडचण कधी होते? जर वरती 2 अंक असतील दशांश चिन्हानंतर आणि इथे एकच असेल तर मग काय करायचं? 7.82 वजा 3 दशांश चिन्हानंतर दशांश चिन्ह एका खाली एक आलं पाहिजे, 5. इथे काही नाही, मग किती घ्यायचे? 0 घ्यायचे, वजाबाकी करा. 2तून 0 गेले 2, 8तून 5 गेले 3, दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह 4. समजले? आता इथे उलट करूयात.
7.5 वजा 3.43. वरती 5 आहेत, वरती एक अंक, इथं 2 अंक आहेत, मग इथे काय घेणार 0. 0तून 3 जात नाही, मग इकडून 1 गेला, इथे 10तून 3 गेले 7, इथे 4 शिल्लक राहतील 0. आपण असं करू शकतो का, 50तून 43 गेले 7, किंवा असं करा, 0तून 3 जात नाही, 1 घेतलं, 10तून 3 गेले 4, 1 कमी इकडे दिल्यामुळं होईल, 4तून 4 गेले 0, दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह. काही शंका आहे? नियम काय, दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. याच्या उलट जर झालं तर 3.78 वजा 4.9. मला सांगा 3तून 4 जातील का, किंवा 3.78 मधून 4.99 जातील का? का ही संख्या छोटी आणि ही मोठी आहे, छोटीतून मोठी वजा होऊ शकत नाही. मग या केसमध्ये आपण काय करतो, असं जमत नाही. आता तुम्ही म्हणता सर आपण काय करूयात, आधी बघितलं तसं शेजारून घेऊयात. 8तून 9 जात नाही, 1 घेतला, 18तून 9 6 उरले, 6तून 9 जात नाही, इकडून 1 घेतला, 16तून 9 गेले 7 उरले. आता दशांश चिन्हाखाली इथं किती उरलेत 2. 2तून 4 जातील का, नाही, आणि इकडून काही घेता येईल का, घेताच येणार नाही. म्हणून छोट्या संख्येतून मोठी संख्या वजा होत नाही. मग इथे काय करायचं, छोटीतून मोठी होत नाही तर मोठीतून छोटी वजा करा. आता मोठीतून छोटी वजा करतोय तर काय राहील, क्रिया तीच, पण मोठीतून छोटी वजा केली, वर्चस्व मोठ्या संख्येचं, म्हणून उत्तराला काय येईल, ऋण चिन्ह. उत्तराला काय येईल, ऋण चिन्ह. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. नियम तोच, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्हाची मांडणी करा आणि एककातून एकक, दशकातून दशक ज्याप्रमाणे वजा करत होतो त्याप्रमाणे इथेही वजा करा. फक्त पहिला वजाबाकीतला सगळ्यात नियम महत्त्वाचा कोणता आहे, मोठीतून छोटी वजा होते काही हरकत नाही, पण छोटीतून मोठी वजा होत नाही. मग छोटीतून मोठी वजा करायची असली तर रिव्हर्स करायचं, मोठीतून छोटी करायची, पण उत्तराला मोठीचं चिन्ह द्यायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. हे समजलंय? इथपर्यंत काही शंका मला वाटतं नसावी. आता आपण पूर्णांकांची बेरीज बघितली, दशांश अपूर्णांकांची बेरीज बघितली. दशांश अपूर्णांकामध्ये आपण आवर्ती जे आहे ते नंतर बघणार आहोत. पेपरला काही डायरेक्टली विचारलं जात नाही आणि थोडंसं मोठा व्हिडिओ होईल, आपल्याला सध्या गरजेचं नसल्यामुळे त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ टाकेल. म्हणजे काय, आवर्तींची बेरीज. आता ह्या प्रकारची हाही दशांश अपूर्णांकाची, पण कोणता आहे, आवर्ती आहे. तर यांची बेरीज कशी करायची, 12, 25 आणि इथे 5 आहे ना, इथे 2 अंकांची आवर्ती, तिथे 2 अंक आहेत. मग इथे काय करून घ्यायचे, 5 म्हणजे 55 करता येतील का. आता 55 आणि 25 60, 70, 80, 80 आणि 12 92. मग इथं येईल आवर्ती 92 आणि 3 आणि 2 5 आणि 3 8. हे जे थोडेसे नियम आहेत हे थोडेसे वेगळे आहेत आणि आपल्याला सध्या तर लगेच गरजेचे नाही आहेत, त्यामुळे हे आपण नंतर पाहणार आहोत. हे नियम जे आहेत ते आपण नंतर पाहणार आहोत. आता पहा, दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी बघितली. आता पाहणार आहोत व्यवहार्य अपूर्णांकांची बेरीज. हे खूप इंटरेस्टिंग आहे, वेगळे आहे त्याचे नियम थोडेसे. व्यवहार्य अपूर्णांकाची बेरीज म्हणजे काय, याच्यात 2 प्रकार असतात, छेद समान असताना आणि असमान असताना. छेद समान असेल तर काहीच हरकत नाही, एकदम सोपं आहे. तीन छेद 4 अधिक 7/4 बेरीज करायची. आणि छेद समान आहे, छेद किती आहे 4, म्हणजे 3चे पण 4 भाग करायचेत आणि 7चे पण 4 भाग करायचे. मग हे 4 भाग एकात एक मिळवता येतील ना. जरी असं असतं तर 3चे 4 भाग आणि 7चे 5 भाग, इथे 4 भाग होतील, इथे 5 भाग होतील, एकात एक मिळवता येतील का. इथले 4 भाग
आणि इथले 5 भाग एकात एक मिळवता येतील नाही, कारण हे 4 आहेत, हे 5 आहेत. 4त 4 मिळवता येतील, 4त 5 नाही मिळवता येणार. इथे 4 भाग, इथे 4 भाग, ह्या 4 भागात हे 4 भाग मिळवता येतील. मग 4 भागात 4 भाग मिळवले तर 4 सामायिक येतील. पहा, छेद समान असेल तर व्यवहार्य अपूर्णांकात छेद सामायिक घ्यायचा, फक्त अंशांची बेरीज करायची, फक्त अंशांची. मग वजाबाकी असेल तर ओके, 4तून 4 गेले. पहा, हे 4 सॉरी 4 4 सामायिक येतील. 7तून 3 गेले 4 येईल. मग छेद सामायिक असताना छेद समान घ्यायचा, वजाबाकी म्हणून अंशांची वजाबाकी. तर याचं उत्तर काय आहे? 1. दुसरे एक उदाहरण घेऊयात. इथे छेद समान आहे, मग छेद येणार सामायिक. 11तून 5 गेले, 11तून 5 गेले तर किती उरतील? 6. मग 2 6 2 8 असं होईल. पहा, 8 8 छेद सामायिक, अंशांची काय केली? वजाबाकी. इथे पण तसंच केलं, छेद सामायिक अंशांची बेरीज. आता अडचण कुठे येणार आहे पहा, वजाबाकी करत असताना 11/8तून 5/8 जातात, पण 5/8तून 11/8 वजा करायचे. छेद समान आहे, मग छेद घेणार सामायिक. 5तून 11 जातात का? नाही, 5तून 11 जात नाही, तर नियम काय? 11तून 5 घालवा. मग 11तून 5 घालवायचे म्हणजे 5 मध्ये किती मिळवल्यावर 11 येतात? शॉर्टकट, 5 मध्ये 6 मिळवल्यावर 11 येतात. याचा अर्थ 11तून 5 गेले 6 उरतील. या 6ला कोणतं चिन्ह द्यायचं? 11चं वजा 6. मग ही संख्या झालती छोटी, ही झालती मोठी. म्हणून आपण काय केलं? मग पहा, ही छोटी संख्या, ही मोठी संख्या, छोटीतून मोठी जात नाही, मग मोठीतून छोटी वजा केली. 8/8 सामायिक येतील. 11तून 5 गेले 6 उरले, मोठ्या संख्येचं चिन्ह. लक्षात ठेवा. आता इथे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की संख्या लहान मोठ्या आहेत कसं ठरवायचं, म्हणजे यातली नेमकी मोठी कोणती आणि छोटी कोणती हे आपण, आपल्याला पेपरला प्रश्न येतो की अपूर्णांक संख्येचा चढता किंवा उतरता क्रम लावा. दिलेल्या संख्या असतात, चढता उतरता क्रम. आपण पुढे तेही बघणार आहोत. पण वजाबाकीच बघा, छेद समान असेल तर छेद सामायिक घ्यायचा आणि अंशाची वजाबाकी करायची. छोट्यातून मोठा वजा करायचा असेल तर मोठ्यातून छोटा वजा करून मोठ्याचं उत्तर चिन्ह द्यायचं. आता हे जे झालं, हे झालं छेद समान असताना. आपण पाहतोय व्यवहार्य अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी, आणि वजाबाकी बेरीज पाहताना आतापर्यंत पहिला प्रकार बघितलाय, छेद समान असताना. छेद समान असेल तर खूप सोपं आहे, छेद सामायिक घ्या, अंशांची बेरीज करा, आणि वजाबाकी करायची असेल तर वजाबाकी करा. आता छेद असमान आहे, इथे 5 आहेत, इथे 4 आहेत. इथे 5 भाग आहेत, इथे 4 भाग आहेत. 5 भागात 4 भाग मिळवता येत नाही, तर मग इथे आपण शाळेत शिकलेलो आहे तिरकस गुणाकार करायचा. पहा, 4 त्रिक 12 मध्ये अधिक 5 एक 5 आणि छेदाछेदांचा गुणाकार 5 चौक 20. 12 आणि 5 17/20. मग इथे जर वजाबाकी करायची गरज पडली तर 3/5 वजा 1/4. क्रिया समान पद्धतीत, फक्त इथं बेरीज म्हणजे मिळवलं, इथं वजा म्हणजे वजा होईल, कमी होईल, म्हणजे वजाबाकीची क्रिया होईल. 4 त्रिक 12 मध्ये वजा 5 एक 5 छेद. पहा, यांचा गुणाकार, यांचा गुणाकार, त्यांची वजाबाकी
आणि छेदांचा गुणाकार 5 चौक 20. 12तून 5 गेले. आता पहा 12तून 5 जातात 7 उरतात किंवा 5 7 मिळवले 12. इथे जर उलट असतं तर पहा 1/4 वजा 3/5. साधी गोष्ट आहे. ही छोटी संख्या आहे, ही मोठी संख्या आहे. आता बऱ्याच जणांना अडचण अशी असेल का मोठी आणि छोटी कोणती. तर पहा 2 संख्या आहेत, यातली लहान मोठी ठरवायची असेल तर त्यात पण छेद समान असताना जिचा अंश मोठा, छेद समान असताना जिचा अंश मोठा ती संख्या मोठी. पहा 4 4 समान 1 3 ही संख्या मोठी. पण इथं छेद समान नाही आहे, मग छेद तर वेगवेगळा आहे. मग कशी ठरवायची. तिरकस गुणाकार करायचा. 5 1 5 4 त्रिक 12. 5 आणि 12 मध्ये कोण मोठं आहे. 12 मोठे आहे, तर ही संख्या मोठी. असं याचे नियम आहे. आता हे जे आहे ना, हे आपण संख्यांवरील उदाहरणं यानंतर आपण जे बघणार आहोत. आधी आपण बघितलं संख्यांचे प्रकार, संख्यांवरील क्रिया, त्यानंतर बघणार आहोत संख्यांवरील उदाहरणं, आणि त्यानंतर इतर आपले जे प्रकरणं आहेत, कोर कन्सेप्ट जे आहेत ते पाहणार आहोत. तर संख्यांवरील उदाहरणात अपूर्णांकांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा आपण पाहणार आहोत. आता पहा 1/4 वजा 3/5 ही संख्या छोटी आणि ही मोठी. मग काय करायचं. 5 1 5 वजा 4 त्रिक 12 छेद 4 पंचे 20. इथे काही प्रॉब्लेम नाही, छेदाला छेदाने गुणले 20 आले. पण 5तून 12 जात नाहीत, मग काय करायचं. 5तून 12 जात नाही तर 12तून 5 गेले किती उरतील. 7 उरतील. आणि 7ला चिन्ह कोणतं येईल. 5तून 12 जात नव्हते म्हणून 12तून 5 गेले तर 12चं वर्चस्व राहील, मोठ्या संख्येचं चिन्ह येईल वजा 7/20. इथे पण समजून घ्या, हे वजा चिन्ह 7ला आलं काय, किंवा 7 आणि 20च्या मध्ये आलं काय, किंवा 7 वजा 20 आलं काय, तिन्हीचीही किंमत, तिन्हीचाही अर्थ सारखाच होतो. ऋणचिन्ह कुठे आहे याला विशेष महत्त्व नाही. ते अंशाला असू शकतं, ते छेदाला असू शकतं, ते अंश छेदाच्या मध्ये असू शकतं. त्याचा अर्थ एकच होतो, ती संख्या काय आहे, ऋण आहे. पण जर असं आलं, अंशालाही ऋणचिन्ह छेदालाही ऋणचिन्ह, तर याचा अर्थ होतो ती संख्या धन असते. ती संख्या धन असते. ऋण ऋण कॅन्सल होता. आता पहा, इथपर्यंत आपण बघितले छेद समान असेल तर काय करायचं. जे बेरजेच्या बाबतीत तेच वजाबाकीच्या बाबतीत फक्त बेरजेत मिळवण्याची क्रिया, त्याच्या उलट वजाबाकीत वजा करण्याची क्रिया. पहा 3/5 सॉरी 3.5. आता हे जे दशांशमध्ये बघितलं होतं ते अपूर्णांकात बघत असताना आपण त्याला 7/2 करतो. दुसरी संख्या घेऊ 4.5. 4.5 म्हणजे काय होईल 9/2. आता हे समान आहे ना, 3.5 मधून 4.5 जात नाहीत. आता ही संख्या छोटी ही मोठी कशी ठरवायची पहा. बेसाती 14, बेनवा 18. कोणती मोठी, दुसरी मोठी. बरोबर आहे का, दुसरी मोठी. हे असं असेल तर ठरवता येतं, पण जेव्हा संख्या अशा असतील त्यावेळेस ठरवताना विचार करावा लागतो. तर छेद समान आहे, जिचा अंश मोठा ती मोठी. किंवा बेसाती 14, बेनवा 18 ही मोठी. मग इथं काय करणार, बेरीज करायची. छेद सामायिक छेद समान. बेसाती 14, बेनव 18. आता 14 आणि 18 मिळवायचे आहेत. 14 आणि 14 मिळवू. 14 आणि 14 28 आणि आणखी 4 32. इथं काय येईल 16 उत्तर येईल. पहा, आणि हीच जर वजाबाकी करायची असती तर छेद सामायिक, अंशातून अंश. 7तून 9 जात नाही, मग 9तून पहा 9तून 7 गेले तर काय होईल. 9तून 7 गेले तर 2 शिल्लक राहतील. पण चिन्ह कशाचं येईल,
वजाचा येईल. मग वजाचं चिन्ह म्हणल्यावर 2 1 2 वजा 1 काय येईल? -1. हे आतापर्यंत आपण बघितलं छेद समानच्या बाबतीत. छेद असमानच्या बाबतीत इथे आता छेद समान होता, काही प्रॉब्लेम नाही, छेद असमान करू. 4 त्रिक 12 वजा 5 दुने 10 आणि 5 चौक 20. 12तून 10 गेले 2. समजलं? छोट्या संख्येतून मोठी संख्या वजा करायची असेल तर ऋण चिन्ह येईल. बस एवढंच यामध्ये महत्त्वाचं आहे. त्यानं आता आपण बघितलं व्यवहार्य अपूर्णांकांची वजाबाकी 2 प्रकारात. छेद समान असताना छेद सामायिक घ्यायचा, अंशातून अंश वजा करायचा. जर छेद समान नसेल म्हणजे असमान असेल तर तिरकस गुणाकार करायचा. त्यांची बेरीज असेल तर बेरीज घ्यायची, वजाबाकी असेल तर वजाबाकी घ्यायची आणि छेदांचा गुणाकार करायचा. आता आपण बघणार आहोत पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी. दोन प्रकारे करता येते. पहिला प्रकार पहा, याचं रूपांतर व्यावहारिक करा. व्यावहारिक कसं? बेत्रिक 6 6 ने 7/2 अधिक बेपंचे 10 10 ने 11/2. व्यावहारिक केलं, व्यावहारीचा नियम माहिती, छेद समान आहे, सामायिक घ्या, 11 आणि 7 18. किती येईल उत्तर? 9. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार काय? व्यावहारिक रूपांतर नका करू, पूर्णांकात पूर्णांक मिळवा. ओके, पूर्णांकात पूर्णांक मिळवला अधिक अपूर्णांकात अपूर्णांक मिळवा. तुम्ही असंही लिहू शकता पण इथे गुणाकार नाही, लक्षात ठेवायचा. कंस दिल्यामुळे तो गुणाकार होतो पण लक्षात ठेवायचं गुणाकार नाही. नाहीतर असंही करू शकता बेरीज. 3 आणि 5 8. इथे अधिक 2 आणि 2 सामायिक 1 आणि 1 2. मग काय होईल? 2 1 2. 8 अधिक 1 9. उत्तर येईल 9. उत्तर आले 9. मग ही एक पद्धत आहे का पूर्णांकात पूर्णांक मिळवा आणि अपूर्णांकात अपूर्णांक मिळवा. मी याला 2 ब्रॅकेटमध्ये टाकतो म्हणजे तुम्हाला समजेल. पूर्णांकात पूर्णांक 3 आणि 5. 3 पूर्ण आहेत, 5 पूर्ण आहेत, त्यांची बेरीज. 1/2 अपूर्णांक 1/2 अपूर्णांक यांची बेरीज. आता इथे कधी कधी काय होईल, पाहूया. तिथे आपण काय करणार, 3त 8 मिळवणार आणि दुसऱ्या याच्यात 3/4 2/3. 8 आणि 3 11 अधिक 8 आणि 3 11 अधिक 3 त्रिक 9 4 दुने 8 3 त्रिक 9 4 दुने 8 बेरीज 4 त्रिक 12. 11 अधिक 8 आणि 9 8 आणि 8 16 1 17/12. आता असं लिहिण्याची पद्धत नाही आहे कारण प्रश्न आपल्याला दिला आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात. मग उत्तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात असेल तर आपण असं कधी लिहितो का? पहा, 11 17/12 लिहितो का? पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये पूर्णांक बाजूला घेतला जातो. 17/12 हे योग्य नाही आहे. यामध्ये नेहमी छेदापेक्षा अंश छोटा पाहिजे. म्हणजे इथं काय होतंय पहा, 17/12 म्हणजे काय? फक्त 12 1 12 12 1 12. 17तून 12 गेले उरले 5. 17/12 म्हणजे 1/5/12 आहे. मग इथं ह्या 17/12ला आपल्याला लिहावं लागेल 1/5/12. मग 11 1 मिळवला 12/5/12. उत्तर काय? 12/5/12. मग जेव्हा जेव्हा ही संख्या 1च्या पुढे जाते तर तो पूर्णांक पूर्णांकात मिळवायचा, अपूर्णांक अपूर्णांकात मिळवायचा. मी इथे आणखी उदाहरण घेतो.
याला एक दुसराही पर्याय होता पहिला जो आपण वापर 4 त्रिक 12 12 आणि 3 15/4 अधिक व्यावहारिक रूपांतर करून 8 त्रिक 24 24 आणि 2 26/3. आता 15 त्रिक 45 अधिक 26 चोक कसं करायचं पहा. 25 चोक 100 तर 1 वाढला 1 चोक 4 वाढणार 104 होणार 4 त्रिक 12. 104 आणि 45 149 भागिले 12. भाग कसा जाईल 12 1 12 2 उरतील 12 दुने 24 29 मधून 24 गेले 5 उरतील 12 5/12 काय उत्तर येईल 12 5/12 काय उत्तर आले 12 5/12. दोन पद्धती कोणत्या. एक याचं रूपांतर व्यवहारित करा. याचं रूपांतर व्यवहारित केल्यावर व्यवहारीच्या नियमानुसार सोडवा. आणि दुसरं पूर्णांक पूर्णांक सेपरेट घ्या अपूर्णांक अपूर्णांक सेपरेट घ्या. पूर्णांकात पूर्णांक मिळवा अपूर्णांकात अपूर्णांक मिळवा आणि सोडवा. अशा प्रकारे आपलं उत्तर येईल. काय बघतोय आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी. पहा याच्यामध्ये छेद समान असतानाही आणि छेद असमान असतानाही तीच क्रिया होते का व्यावहारिक रूपांतर करायचं अंशात आणि छेदात. जर छेद समान असेल तर सामायिक घ्यायचा अंशांची बेरीज करायची नसेल तर तिरकस गुणाकार करायचा. यामध्ये अंशांची बेरीज करायची पूर्णांकांची बेरीज करायची आणि अपूर्णांकांची वजाबाकी. आता वजाबाकी पाहूयात. अपूर्णांकाची वजाबाकी कोणत्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची. पहा 8/5 असं येईल का. असं येत नाही का कारण 5 1 5 याची मांडणी अशी करता येईल का 5 1 5 3/5 मग 1 3/5 होतात. 8/5 म्हणजे किती होतात 1 3/5 मग याचं 3 आणि 1 4 3/5 येईल. 4 3/5 वजा 2 1/5. ते काय करणार वजाबाकी करायची. पूर्णांकातून पूर्णांक वजा करा 4तून 2 गेले बरोबर. आता इथे काय करायचं 4तून 2 गेले अधिक करायचंय का वजा करायचंय. इथे आधी पाहूयात 3/5 त्यातून 1/5 जाणार. आता 3/5 मोठे आहेत ना त्यातून 1/5 मग उरणार इथले मग हे 4 मध्ये मिळवायचेत ना आणि ह्या 4 मधून 2 जाणार 4 मधले उरणार ना. तर 4 संख्या मोठी तर बेरीज येईल. बऱ्याच जणांचं इथं चुकू शकतं 4तून 2 गेले 2 अधिक छेद समान आहे सामायिक घेतला 3तून 1 गेलं 2 मग उत्तर किती 2 2/5. दुसऱ्या रूपात लिहायचं 5 2 10 2 12/5. आता हे आपण व्यावहारिक नेऊन सोडवू मग तुम्हाला कळेल 5 चोक 20 आणि 3 23/5 वजा 5 2 10 आणि 1 11/5. छेद सामायिक आहे 5 5 मग अंशातून अंश वजा करू 3तून 1 गेला 2 आले का 12/5 12/5. तर सोपी पद्धत ही पण आहे. जर तुम्हाला व्यावहारिक कॅल्क्युलेशननुसार सोपं वाटत असेल 5 चोक 20 आणि 3 23/5 5 2 10 आणि 1 11/5 तर 23/5 आणि 11/5 उत्तर येईल 12/5. काही शंका. इथे वजाबाकी का नाही करायची का कारण पहा 4तून 2 गेले 4तले उरणार आहेत. आता ही संख्या मोठी ही 4ला अधिक आहे ना मग ह्यातून ही वजा होणार आहे. पहा 5 त्रिक 15 5 1 5 मोठी ही आहे यातून ही वजा होणार आहे मग उत्तर याचं येणार आहे. ते 4 मध्ये मिळवायचे म्हणून इथं बेरीज घेतली. समजले. आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी पाहत होतो आणि त्या बेरीज आणि वजाबाकीमध्ये आपण काय बघितलंय
का दोन प्रकारे करता येते. एक पूर्णांकात पूर्णांक मिळवून आणि एक त्याचं रूपांतर व्यवहारीत करून.